नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विश्व भरारी सोबत आज आपण शिकणार आहोत आंतरराष्ट्रीय संख्या व त्यांचे वाचन व लेखन. ते कसे करायचे हे आज आपण पाहणार आहोत. तर चला तर मग बघूया आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे वाचन व लेखन काय बघायचं आपल्याला? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व वाचन व लेखन. तर देवनागरी संख्या म्हणजे कोणत्या संख्या असतात? 0 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे कोणत्या संख्या चिन्ह असतात? 0 1 2 3 4 5 6 7 8 9. ह्या काय असतात? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. ज्या मराठीमध्ये लिहितात त्या संख्या कोणत्या असतात? तर देवनागरी. आणि ज्या इंग्लिशमध्ये लिहितात त्या कोणत्या असतात? तर आंतरराष्ट्रीय संख्या असतात. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह पद्धती इंटरनॅशनल नंबर सिस्टीम संख्या उजवीकडून डावीकडे 3-3 अंकांच्या गटांमध्ये विभागले जातात. म्हणजे त्यांचे कसे 3-3 गट हे केले जातात. प्रत्येक गटाला 1 एकक, 1000 म्हणजे हजार, मिलियन म्हणजे 10 लक्ष आणि बिलियन म्हणजे अब्ज अशी नावे असतात. म्हणजे त्यांना काय असतात? काय नाव असतात? एकक, हजार, दशक असे त्यांचे नावे असतात. संख्या लिहिताना प्रत्येक गटामध्ये 3 संख्या असतात आणि गट वेगळे करण्यासाठी स्वल्प विराम दिला जातो. आता 3 संख्या असतात आणि तो गट वेगळा केलेला असतो. म्हणजे वाचन करताना आपल्याला व्यवस्थित वाचता यावं त्यासाठी काय दिलेला असतो? तर स्वल्प विराम. मग ही संख्या काय आहे? 63,821. मग ही आता कसं वाचणार? हे तर आपल्याला वाचता येते म्हणून. पण मग जर नाही समजलं तर मग त्यांच्यासाठी कसं लिहितात बरं? 63,821. मग यांनी काय सांगितलं की 3 संख्यांचा काय करायचा असतो? गट करायचा असतो आणि त्यामध्ये स्वल्प विराम द्यायचा असतो. म्हणून आपण 3 संख्यांचा हा गट केला. काय सांगितलं? उजवीकडून डावीकडे. कोणत्या बाजूने? उजवीकडून डावीकडे गट करायचा असतो. मग आपण हा गट केला आणि इथे स्वल्प विराम दिला. म्हणजे काय संख्या झाली आपली? 63,821. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीमधील फरक. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये काय फरक आहे ते पाहूया. भारतीय पद्धतीमध्ये 1 लाख आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये 100,000 काय म्हणतात? भारतीय पद्धतीमध्ये 1 लाख म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये काय म्हणतात? 100,000. तसेच भारतीय पद्धतीमध्ये 1 कोटी आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीमध्ये काय म्हणतात? 10 मिलियन. काय म्हणतात? 10 मिलियन. म्हणजे 1 कोटीला आंतरराष्ट्रीय मध्ये काय म्हणतो आपण? तर 10 मिलियन म्हणतो. तर आता या संदर्भात आपण काही प्रश्न बघूयात कसे असतात. तर आपला प्रश्न काय आहे? पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? आता पुढील संख्या अक्षरात कशी लिहितात? त्यांनी काय संख्या दिली आपल्याला? 98,584. काय संख्या दिली? 98,584. मग आता आपण ऑप्शन बघूया. तर 98,084. पहिला ऑप्शन काय आपलं? 98,084. मग हे आन्सर आहेत का आपलं? नाही. सेकंड काय दिलं? 98,584. थर्ड काय दिलं? 98,574. आणि फोर्थ काय दिलं? 9,898. शेवटचं काय दिलं? 9,898. तर मग आपला आन्सर काय आहे? तर 98,584 म्हणजे 2 नंबरचा आपला आन्सर बरोबर आहे. आता दुसरा क्वेश्चन बघूया. दुसरा क्वेश्चन काय आहे? पुढील पैकी अयोग्य जोडी ओळखा. मग आपल्याला कोणत्या जोड्या दिल्या? आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्यांच्या जोड्या दिल्यात. म्हणजे मराठीमध्ये पण संख्या दिल्यात आणि इंग्लिशमध्ये पण दिल्यात. मग त्या संख्या बरोबर आहेत की नाही ते आपल्याला शोधायचं आहे. आणि जी संख्या बरोबर नसेल ती काय? आपलं उत्तर अयोग्य जोडी आहे. मग 527 ही आंतरराष्ट्रीय आणि 527 ही आंतरराष्ट्रीय ही बरोबर जोडी आहे. मग त्याच्यानंतर 1966 आणि 1966 आंतरराष्ट्रीय आणि देवनागरीमध्ये पण बरोबर आहे. 20,465 आंतरराष्ट्रीय आणि देवनागरीमध्ये पण बरोबर आहे. आणि नंतर सगळ्यात शेवट काय सांगितलं? 27,985 आणि आंतरराष्ट्रीय मध्ये आणि देवनागरीमध्ये काय सांगितलं? 27,185. मग ही आपली जोडी बरोबर आहे का? नाही. मग हे उत्तर आपलं त्यांनी काय सांगितलेलं आहे आपल्याला? अयोग्य जोडी. मग आपली अयोग्य जोडी काय आहे? 4 नंबरचा पर्याय हे आपलं उत्तर आहे. आता 3 नंबरचा प्रश्न बघू. 7,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहितात? कोणती संख्या? 7,500. मग 7,500 आपण कसं लिहितो हे तर आपल्याला माहिती आहे. पण कोणत्या संख्यांमध्ये लिहायचं आहे? तर आंतरराष्ट्रीय संख्या मध्ये आपल्याला ती लिहायची आहे. मग पहिला ऑप्शन काय दिला? 6,500. 2 नंबरचा काय दिला? 7,500. 3 नंबरचा ऑप्शन दिला 7,050 आणि 4 नंबरचा ऑप्शन दिला 5,700. तर मग आपलं काय आन्सर असेल बरं? 7,500 म्हणजे 2 नंबरचा पर्याय हा बरोबर असेल. आता 4 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूयात.
21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहितात? आता आपण आधीच्या प्रश्नात तर बघितलं की आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. आता आपण बघूया देवनागरी संख्या चिन्ह कसं लिहितात. मग देवनागरी म्हणजे कोणती संख्या असते बरं? जे मराठीमध्ये अक्षरं येतात किंवा संख्या येतात त्यांना काय म्हणतात की देवनागरी. मग आपल्याला कोणती संख्या शोधायची आहे? देवनागरी संख्या चिन्ह. मग 21,821 मग आपला कोणता आन्सर असेल बरं? 21,821 आपला पर्याय क्रमांक कोणता असेल बरं? आपला पर्याय क्रमांक तर एकच आहे. पहिलंच उत्तर त्यांनी आपल्याला बरोबर दिलेलं आहे. हे बाकीचे मग आपला आन्सर काय आहे? 21,826 देवनागरीमध्ये दिलेलं आहे ना. आता 5 नंबरचा क्वेश्चन बघू. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह व देवनागरी संख्या चिन्ह यांच्या संख्येची बेरीज किती असते? मग देवनागरीमध्ये बी किती संख्या असतात? 10 आणि आंतरराष्ट्रीयमध्ये किती असतात? तर 10. मग 10 आणि 10 किती होतात? तर 20. मग आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्या चिन्हांची बेरीज किती असते? 20. मग याचा ऑप्शन आहे 2. काय आन्सर आहे? 2. मग आंतरराष्ट्रीय आणि देवनागरी संख्या चिन्ह यांच्यातील आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे कोणते असतात? 0, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि देवनागरी कोणते असतात? तर 0, 1, 2, 3, 4, 5 ह्या काय झाल्या? देवनागरी संख्या चिन्ह. यांच्यातील फरक तुम्हाला समजला ना? आता तुम्हाला त्यांच्यातील फरक तर समजला. मग आता तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा. थँक्यू.